मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतीये। मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय। सगळे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदींबाबतचा अहवाल शंभूराज देसाई मांडतील। जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनांवर आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला देतायत। सूरज, काय नेमकी माहिती? अजिंक्य, नक्कीच आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकींपूर्वी सरकारने ज्या जुन्या कुणबी नोंदणी होती त्याचे काम हाती घेतलं होतं। त्याचबरोबर अध्यादेश सगळे सोयरेंचा हा देखील सुपूर्द केला होता। मात्र यात देखील काही हरकती होत्या, त्यामुळे या हरकतींचा विचार घेऊन पुढे हा अध्यादेश नव्याने केला जाणार होता किंवा त्याला अप्रुव्हल मिळणार होतं। मात्र आपण पाहतोय की जरांगे पाटलांच्या एकूणच आंदोलनानंतर सरकार आता ऍक्शन मोडवरती आलेलं आहे। नुकतीच जरांगे पाटील यांची ज्यावेळी उपोषण होतं त्यावेळी मंत्री शंभूराज यांनी भेट घेतली होती। त्यावेळी लोकसभा निवडणुकीमुळे या कामाला दिरंगाई झाली होती। प्रशासकीय कामांमुळे शासकीय कर्मचारी त्या ठिकाणी लोकसभेच्या कामात होते। मात्र आता पुन्हा एकदा ज्या कुणबी नोंदणी आहे त्याचा अहवाल तयार करून तो येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा सादर केला जाणार आहे। त्याचबरोबर ज्या सूचना आणि हरकती जरांगे पाटलांनी दिलेल्या आहेत त्याबाबत देखील विचार विनिमय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला जाणार असल्याची माहिती ही मिळते आहे। त्यामुळे एकूणच मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे। लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर्स हा खूप महत्त्वाचा होता, त्यामुळे सरकारला त्याचा फटका कुठेतरी बसला। त्यामुळे आता कुठेतरी सावध पावलं उचलताना सरकार पाहायला मिळत आहे। अजिंक्य, ठीक आहे सूरज, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।